कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध. त्यापूर्वी खासदार शाहू छत्रपती महाराज, काँग्रेस नेते आमदार सतीश पाटील यांच्यासह सर्व नगरसेवकांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं घेतलं दर्शन. खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावर. उमेदवाराच्या प्रचारार्थ नाशिकमध्ये प्रचार रॅली. काळाराम मंदिरापासून रोड शो होणार सुरू. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती दौऱ्यावर. बावनकुळे संध्याकाळी पत्रकार परिषद घेत जिल्ह्यासाठी जाहीरनामा करणार प्रसिद्ध. उल्हासनगरमध्ये भाजपाने दिल्या 100% महिला उमेदवार. प्रभाग क्रमांक 7 आणि 13 प्रभागात भाजपाने महिला उमेदवार दिल्या. छत्रपती संभाजीनगरात उमेदवारांना धमकी प्रकरणी डॉक्टर शिवाजी सुकरे आणि अंबादास दानवे यांना आयोगाची नोटीस. तक्रारीबाबत पुरावे कागदपत्र सादर करण्याचे आदेश. चंद्रपुरात प्रभाग क्रमांक 3 मध्ये पती पत्नी रिंगणामध्ये. पती काँग्रेसमधून तर पत्नी दुसऱ्या जागेहून. याच प्रभागात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार. एकनाथ शिंदे आज आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळी, शिवडी आणि सायनकोळीवाड्यामध्ये सभा. प्रचार दौऱ्यामध्ये शिंदेंसोबत आमदार निलेश राणेही असणार. छत्रपती संभाजीनगरात आज ओबीसींची प्रचार सभा. जिल्ह्यामध्ये एमआयएमने विद्यमान तरुणांची तिकीट कापून तरुणांना संधी दिल्याने नाराजी. राष्ट्रवादीचा आज जाहीरनामा प्रसिद्ध होणार. आज दुपारी 2 वाजता वानखेडे स्टेडियममध्ये सुनील तटकरे, नवाब मलिकांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशन. ठाण्यात आज मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत. वरिष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान घेणार मुलाखत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रचार सभांचा धडाका. आज भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, लातूरमध्ये सभा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमरावती दौऱ्यावर. दुपारी 12 वाजता नेहरू मैदानावर होणार जाहीर सभा. अकोल्यात दुपारी 2 वाजता सभा. कोल्हापूरसाठी आज काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार. शाहू महाराज, आमदार सतीश पाटील राहणार उपस्थित. काँग्रेसच्या जाहीरनाम्याकडे सगळ्यांचं लक्ष. विकसित पुण्यासाठी संकल्पपत्र हा भाजपाचा जाहीरनामा अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात येणार. यावेळी मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील राहणार उपस्थित. राज्य निवडणूक आयोगाची आज बैठक. जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा होण्याची शक्यता. नेत्यांनाच प्रचार सभांसाठी मैदान मिळेना. शिवाजी पार्क मैदानासाठी ठाकरे बंधू आणि भाजप शिवसेनेचा अर्ज. नगरविकास विभागाकडून होणार निर्णय. मलबार हिल राहण्याचे ठिकाण राजकीय अड्डा नाही. फ्रेंड ऑफ मलबार हिल संघटनेने तयार केला जाहीरनामा. सरकारी बंगल्यावर होणाऱ्या कार्यकर्त्यांच्या बैठकांना विरोध. निवडणुकीला अवघे 8 दिवस. 227 प्रभागांच्या अंतिम मतदार यादीला विलंब. निवडणूक आयोगाकडून यादी प्राप्त होण्यास उशीर झाल्याचं पालिकेचं स्पष्टीकरण. सीट मिळाली नाही म्हणून टीका करणं चुकीचं. आमच्या सीट आम्ही यशवंत किल्लेदारांसाठी सोडल्या, तरीही पूर्ण ताकदीने किल्लेदारांच्या पाठीची उभा आहे. किल्लेदार निवडून येणारच, त्यांना ताकदीने मदत करणार. सचिन अहिर यांना विश्वास. महापालिकेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे प्रचंड पाऊस पडेल. त्यामुळे पावसात अंघोळ करून घ्या, अशी मिश्किल विधान जयंत पाटील यांनी केलं आहे. वेगवेगळ्या मार्गाने बिनविरोध निवड झाल्याने मिरची लागली. जयंत पाटलांचा फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर. ठाकरे बंधूंच्या विशेष मुलाखतीसाठी झर जारी. संजय राऊत, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली मुलाखत. ठाकरे बंधू यांची पहिली संयुक्त मुलाखत. अमरावतीमध्ये निवडणुकीसाठी प्रचार जोरात. मात्र महापौर पदाचं आरक्षण प्रलंबित. महापौर आरक्षण सोडतीकडे पक्षाचं लक्ष. आम्हाला कोणाशी वाद घालायचा नाही. जे घडलं ते गंगेला मिळालं. आता एकोप्याने काम करायचं. अजित पवार यांचं पिंपरी चिंचवड दौऱ्यामध्ये चौफेर फटकेबाजी करत मोठं सूचक वक्तव्य. अकोटमध्ये अकोट विकास मंच नावाची नवी आघाडी स्थापन. आघाडीमध्ये भाजप, एमआयएमसह दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, प्रहार जनशक्तीचा समावेश. काँग्रेस आणि वंचित अकोटमध्ये विरोधात राहणार. वसई विरारमध्ये बवियासह ठाकरे सेनेला धक्का. बवियाच्या माजी नगरसेविका सुषमा लोपीस यांचा भाजपात प्रवेश. नागपुरातील माजी नगरसेवकांच्या संपत्तीत दुप्पटीने वाढ. माया इवनातींची संपत्ती गेल्यामुळे 2,90,00,000 आता 4,06,20,000 बदलापूर मनसेच्या शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश. मंत्री आशिष दामले यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. विधानसभा निवडणुकीमध्ये फिरली असती तर 10,000 मतांनी त्यांचा पराभव झाला असता. राष्ट्रवादीच्या आमदार सुलभा खोडके यांच्यावर नवनीत राणा यांची टीका. महापौर पदाच्या लॉटरीच्या हालचाली सुरू आहेत. महापौर पदाच्या आरक्षणासाठी नव्याने लॉटरी काढण्यात येणार. कोणत्या प्रवर्गाला आरक्षणाची लॉटरी लागणार याकडे सर्व राजकीय पक्षांचं लक्ष. पुण्यात कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपच्या बैठका. गेले 2 दिवस मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका. भाजपाचं प्रचारगीत निवडणूक आयोगाने नाकारलंय. भगवा शब्दावरून घेतला निवडणूक आयोगाने आक्षेप. अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलं गीत. हिदायत पटेल यांचं उपचारादरम्यान निधन. काल हिदायत पटेल यांच्यावर झाला होता हल्ला. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात पाणी प्रश्न ऐरणीवर रखडलेला. नवीन पाणी पुरवठा योजनेची
चाचणी न झाल्याने सत्ताधारी कोंडीत. निवडणूक संपल्यावर प्रणिती शिंदे कुठे जातील हे जग बघेल. प्रणिती शिंदे काँग्रेस सोडून भाजपमध्ये जातील. प्रणिती शिंदे यांच्यावर पुन्हा सुजात आंबेडकरांची टीका. नांदेडात शिवसेनेच्या आमदारांकडून अपक्ष उमेदवारांचा प्रचार. बालाजी कल्याणकर यांनी केली नाराजी व्यक्त. बंडखोरांचा प्रचार आमदारांनी करणं दुर्दैवी. आमदार बालाजी कल्याणकर यांचं वक्तव्य. अखिल चित्रे यांच्याकडून व्हिडिओ ट्विट करत भाजपवर टीका. प्रचारात महापुरुषांपुढे बायका नाचवतात, पुढे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र. प्रचार सभांमध्ये महिलांना नाचवून गर्दी जमवत असल्याचा आरोप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.